सो आपण CoinDeskमध्ये कशा पद्धतीने बाय सेल करायचं, फंड वगैरे ॲड कसं करायचं ते मला दाखवतो. इथं पोर्टफोलिओ आहे. या पोर्टफोलिओवरती गेल्यानंतर इथं फंडचं ऑप्शन आहे. इथं आपल्याला तुम्हाला बघायला मिळतं, की डिपॉझिट INR. डिपॉझिट INRवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे फोनपे, Google पेची ऑप्शन येऊन जातं. तुम्ही इकडं अमाउंट टाकून फोनपे, Google पेने तुम्ही रिक्वेस्ट पाठवली, की तुमच्या फोनपेला रिक्वेस्ट जाते. तिकडून जसं तुम्ही कुणाला पेमेंट करता त्याच पद्धतीने मला ती रिक्वेस्ट आलेली असते. तुम्ही जेवढी अमाउंट इकडे टाकता, तेवढीच अमाउंटची रिक्वेस्ट तुम्हाला येते. त्यानंतर फंड ॲड झाला. तर फंड ॲड झाल्यानंतर तुम्हाला फ्युचर वॉलेटमध्ये जायचं आहे आणि फ्युचर वॉलेटमध्ये तो फंड ट्रान्सफर करायचा आहे. तुमचा INR वॉलेटमध्ये फंड असतो. तो तुम्हाला ट्रान्सफर करावा लागतो कशामध्ये? INR वॉलेट टू फ्युचर वॉलेट. मग तुम्हाला फ्युचर वॉलेटमध्ये ज्यावेळेस पाठवायचं आहे, तर यावेळेस इथं क्लिक करायचं आहे. या ठिकाणी. या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला काय बघायला मिळेल, की फ्युचर वॉलेट, कॉइन वॉलेट असे वेगवेगळे वॉलेट्स तुम्हाला दिसतील. मग या ठिकाणी तुम्ही काय फ्युचर वॉलेट सिलेक्ट केलं, तर INR वॉलेटमधून तुमचे पैसे कुठे जातील मग? फ्युचर वॉलेटला आणि मग फ्युचर वॉलेटमध्ये ट्रान्सफर करून मग तुम्ही फ्युचर्समध्ये ट्रेड करू शकता. ना की आपल्याला कॉइनमध्ये वगैरे ट्रेड करायचा नाहीये. मग येऊयात आपण होम स्क्रीनवरती. होम स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला इथं वरती बघा SIP, अर्न आणि याच ठिकाणी फ्युचरचं ऑप्शन दिसतंय. तर या फ्युचर्समध्ये जायचं आहे तुम्हाला आणि इकडे जाऊन मग आपण ज्या पण सेगमेंटमध्ये मग तुम्हाला गोल्डमध्ये ट्रेड करायचं असेल, मग तुम्हाला BTCमध्ये ट्रेड करायचं असेल, तर हे अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करून ट्रेड घेऊ शकता. आता यामध्ये ट्रेड घेण्यासाठी तुम्हाला मला सपोज आता एंट्री करायची आहे, तर नेहमी लक्षात ठेवायचं की लिमिट ऑर्डरनेच तुम्ही बाय किंवा सेल करायचं आहे. तर सेट मी सेल प्राईस टाकलं इथं. तर ह्या ठिकाणी हे जे काही टॅप आणि सेट प्राईस आहेत, तर याला असं खाली आपण खाली वर करू शकतो ड्रॅग एंड ड्रॉप आणि ह्या ठिकाणी मग आपण आता मी इथं 66,270ला सेलची ऑर्डर लावली आता. तर इथं कन्फर्म सेल म्हटलं मी, तर ही माझी ऑर्डर काय होणार लागल्या जाणार अशी. तर इथं थोडीशी खाली घ्यायला लागणार आपल्याला. ओके. तर मी या ठिकाणी याला अशा पद्धतीने ड्रॅग एंड ड्रॉप कन्फर्म सेल म्हटलं सॉरी या ठिकाणी लिमिट ऑर्डर सेट करायची आहे. लिमिट ऑर्डर सेट केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, की क्वांटिटी सिलेक्ट करायची. मग इथं तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार क्वांटिटी सिलेक्ट करू शकता किंवा डायरेक्टली इन BTC जर करायचं असेल, तर 0.01 म्हणजे आपल्याला एका पॉइंटला किती रुपये मिळतात? ₹1 मिळतो. एका पॉइंटला ₹1 ह्याप्रमाणे आपल्याला मिळणार. मग सेट सेल प्राईस आपल्याला सेट करायचं आहे. मग ठिकाणी आपण या ठिकाणी आपण सेट करूयात. तर अशा पद्धतीने आपण कन्फर्म सेल म्हटलं, की आपली ऑर्डर ही प्लेस झालेली आहे.